नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना असायलाच हवं. आज मसूरची उसळ दाखवते. हे बघा, आता गॅस ऑन करते. हे एक भांड ठेवलेलं आहे आणि गॅस ऑन करून जर असं तेल टाकते. जास्त नाही टाकत आहे, जर असंच टाकत आहे. आणि हे बघा, इथे मी ही लसूण घेतलेली आहे. अगदी 2 मिनिटात आपण सोलू शकतो. हा माझा लसूण कशी सोलायची ह्याच्यावरचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती जरूर उघडा आणि बघा. माझे बरेच व्हिडिओज आहेत. नॉट ओनली कुकिंग, माझे ब्लॉगिंग, डान्सिंग, क्रोशा, कविता वाचन, कथा वाचन, आत्मचरित्र. Too many videos are there, so please visit my channel. आणि आता मी तुम्हाला दाखवते हाऊ टू कुक मसूरची भाजी किंवा उसळ, तुम्ही काय म्हणाल ते. जर तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल तर उसळ होते, नाहीतर मग जरा दबदबीत असं भाजी होते. जरा तेल तापेपर्यंत आपली लसूण सोलून होत आहे. फक्त जो शेवटचा भाग असतो ना, तो जरा सोलायला वेळ लागतो. बाकी लसूण पटकन सोलली जाते. ही बघा, एक अख्खा कांदा माझ्याकडे होता. हा बघा किती 2 मिनिटात सोलून झाला. ही बघा. तर आता मी ह्याच्यात टाकत आहे. छान तेल तापलेलं आहे. बघा, आवाज येत आहे तुम्हाला लसूणचा. छान लालसर करा ते. मस्त वास येत आहे, सुगंध येत आहे आणि छान लालसर करून घेतली तिला. आणि हे बघा, हा मी इथे मोठा कांदा माझ्याकडे एक होता, तो मी कापून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. आणि मसूर जो आपला आहे ना, तो पटकन शिजतो, म्हणून कांदा टाकल्यावर लगेच नाही टाकायचा, कारण जरा कांदा शिजायला लागतो. अदरवाईज मसूर आपला पटकन शिजतो, म्हणून जरा कांदा चांगला कोंबवून घ्यायचा. म्हटलं तर शिजवून पण घेऊ शकतो आपण. आणि आता ह्याच्यावर काय टाकायचं, तर पटापट आपले सगळे मसाले टाकायचे. हे बघा, हे आलं लसूण पेस्ट टाकते. थोडीच होती माझ्याकडे म्हणून तेवढी टाकली मी. नाही तर चमचा घेऊन तुम्ही टाका, अशी बाटलीने टाकू नका. मला आता सवय झालेली आहे, मला प्रमाण कळतं बरोबर. पण ज्या नवख्या मुली आहेत त्यांना जरा त्रासदायक होईल. हळद टाका. सगळे मसाले तुम्ही टाकून घ्या, तुमच्याकडे जे काही असतील ना ते. फक्त याला हिंग मोहरी जिऱ्याची फोडणी नाही द्यायची, पण मी हिंग टाकते. सगळ्या भाजीत हिंग टाकला की जरा छान चव येते. नंतर हा आपला मालवणी मसाला. त्यानंतर आपल्याला काय टाकायचे, तर गरम मसाला, हळद आपण टाकली. त्यानंतर आपण टाकणार आहोत धणेजिरे पूड. आणि आपल्या जीवनाचं सार. आणि कसुरी मेथी मात्र टाका. मसूरच्या कुठच्याही उसळीत जर तुम्ही ही कसुरी मेथी जर सुकी टाकलीत ना, तर खूप छान उसळीला चव येते. तर ती टाका. आणि आपली नमक, आपल्या जीवनाचं सार, हे टाका. आणि सगळं हे असं सॉटे करून घ्यायचं. कांद्यावर टाकल्यामुळे जळत नाही. जर तुम्ही तेलावर टाकलं तर जळण्याचा संभव असतो, म्हणून नेहमी कांद्यावर टाकायचे. आता काय करायचं, ह्याला असं ठेवून चांगला ह्याला शिजवून घ्यायचा. थोडंसं हवं तर चव बघायची. जरा खारट आहे, पण आपले मसूर येणार आहेत त्याच्यात,
म्हणजे ते परफेक्ट होणार. हे बघा, हे मसूर मी इथे असे भिजत घातलेले, हे बघा केवढे मोठे झाले. हे इकडचे मसूर आहेत, हे इंडियाचे नाही आहे. हे इकडे असे मोठे मसूर मिळतात आणि छान चव असते त्याला, तर मी शक्यतो तेच आणते. तर हे आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे या पाण्यात. आणि जर तुम्हाला मसूरची सालं नको असतील तर असं चोळलात ना, तर ही बघा सालं अशी वर येतात, ती सालं तुम्ही फेकून द्यायची. पण आता घाई नाही करायची, कांदा चांगला शिजू दे, मग तुम्हाला मी दाखवते. तर आता मी तुम्हाला 10 मिनिटांनी दाखवते. पण हे बघा, हे मी बटाटे सोलून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतले आहे. तर हे ह्या कांद्यावर टाकायचे. हे बघा का मस्त वाफ आली आणि मस्त सुगंध सुटलेला. आता हे बटाटे ह्याच्यात टाकायचे आणि छानपैकी हे कांद्यावर असे मिसळून घ्यायचे, म्हणजे तो मसाला तेल सगळं कांद्याला लागतो. तुम्हाला खोटं वाटेल, हा कांदा बघा किती छान झाला आहे. हा बघा इथे तुम्हाला दिसत आहे. आता काय करायचं, हा अर्धवट शिजलेला कांदा आहे, बटाटे आहेत आणि हे मगाशी शिजलेले तुम्हाला मगाशी दाखवलेले मसूर आहे. त्याची सालं काढून टाकली मी जरा चोळल्यामुळे, थोडी वरवरची सालं गेली. आणि हे बघा आता हे असे इथे छान मसूर भिजलेले आहेत, हे मी सगळे टाकत आहे. मसूर आपले भिजलेले असले की पटकन शिजले जातात, त्यामुळे तुम्हाला कितपत पातळ हवं आहे तोपर्यंत तेवढं पाणी घाला, जास्त नका घालू. कितपत पातळ हवं तेवढं पाणी घाला आणि छान त्याला असं सॉते करून पुन्हा ठेवून द्या. आणि बटाटा शिजला की तुमचा मसूरही शिजला हे असं समजायचं. हे बघा, मला जास्त पातळ नको आहे म्हणून मी थोडंफार पाणी घातले. आता पुन्हा ह्याला वाफेवर मी शिजवत आहे. लागल्यास तुम्ही नंतर पाणी घालू शकता, पण एकदम पातळ झालं तर मग तुम्हाला ते चव नाही लागणार. अप्रतिम झालेलं आहे. याच्यामध्ये सगळे मसाले ऑलरेडी घातलेले आहेत. तर फक्त आता बंद करून थोडा मीडियम गॅस ठेवते आणि तुम्हाला 2 मिनिटांनी दाखवते. हे बघा, आता तुम्हाला दाखवते ही भाजी. बघा वाफ कशी छान सुटली आहे आणि काय मस्त भाजी शिजलेली आहे आणि मस्त सुगंध येत आहे. आता फक्त त्याला आपण बघूया बटाटा शिजलाय का, अजून शिजलेला नाहीये म्हणून मी थोडं पाणी घालते. अशा वेळेस काय करायचं, आपण गरम पाणी घालायचं. पाणी घेऊन मी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवत आहे आणि त्यावर झाकण ठेवून मी 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह लावत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच रोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. शिवाय माझं चॅनल हे फक्त ब्लॉगिंगचं, फक्त कुकिंगचं नाही आहे, तर ब्लॉगिंग, डान्सिंग, सिंगिंग, क्रोशा, स्टिचिंग, एव्हरीथिंग आहे. मी गोष्टी पण सांगते, कविता वाचन पण करते, कथा सांगते. तर तुम्ही एकदा जरूर माझ्या चॅनलला भेट द्या आणि रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडतील अशी माझी आशा आहे. तर आता आपलं तोपर्यंत 1 मिनिटात माझं हे जे सांगून झालं त्या मनाने आता म्हणजे ही उसळही 1 मिनिटात शिजून येईल. साधारण बघायचं आपलं हा मसूर थोडासा कच्चा आहे, कारण मी पाणी अगदी थोडं घातलं होतं. आता मी जरा बरंचसं पाणी घालते, कारण मला एकदम ती दबदबीतच ठेवायची आहे, पातळ करायची नाही. तर आपल्या हिशोबाप्रमाणे आपण पाणी घालायचं. नंतर मात्र पाणी छानपैकी गरम करून घ्यायचं. हे बघा, असं छान गरम पाणी करून घेतले आणि ह्याच्यात घालत आहे मी आणि छान ह्याला बारीक गॅसवर जरा 2 मिनिटासाठी ठेवते आणि मग तुम्हाला मी दाखवते. त्या 2 मिनिटात मी तुम्हाला कोलमी कशी सोलायची ते दाखवणार आहे. चला आपण आता कोलमी सोलायला जाऊया, तोपर्यंत हे शिजेल आणि मग मी तुम्हाला हेही दाखवीन. तर आता आपण कोलमीकडे जात आहोत. हे बघा इथे मी ही कोलमी आणलेली आहे. ही बघा, ही दिसत आहे तुम्हाला कोलमी. ही मी बाजारातून घेऊन आली आहे आणि पाण्यात ठेवलेली आहे हिला. आता मी ही कशी सोलायची ते तुम्हाला दाखवते. तर आपण आता कोलमी कशी सोलावी ते बघायचे आहे.
ही बघा अशी मोठी चांगली ही अशी कोलमी आहे. तर ह्याची डोकी जर तुम्हाला हवी असतील तर ठेवा, नको असतील तर टाकून द्या. तर मी जरा ही ठेवते डोकी. मग ह्या डोक्यांचं आपल्याला सूप पण आपण बनवू शकतो. छान सूप होतं म्हणून मी ह्याला ठेवून देते ही डोकी. जर तुम्हाला त्याचं सूप बनवायचं असेल तर तुम्ही सूपही बनवू शकता. हे बघा एकदम ताजी ताजी कोलमी आहे, म्हणजे सुंदरच कोलमी मिळालेली आहे, एकदम ताजी. डोकी आहेत ना ही मी काढून टाकून देते. डोकी तशी पण मला नंतर घेईन, मी काहीतरी सूप बीप बनवू शकतो आपण म्हणून. हे बघा ही अशी शेपटी सोलायची आणि मग हे इकडनं काढून टाकायचं की ही ऑटोमॅटिक आपली कोलमी बाहेर येते. आता मी काय करते आहे याच्यात काढून देते कोलमी. मी जरा पाण्यात का ठेवते तिला, म्हणजे मग ती जरा आपल्याला सोलायला बरी पडते. आता हे पाणी मी सगळं फेकून देते आणि जरा गरम पाणी घालते, म्हणजे ती पटकन सोलली जाईल. थोडं बर्फात असल्यामुळे काय होतं, थंड असते ना ती, म्हणून जरा सोलायला त्रास होतो. ही डोकं असं तुम्हाला हवं असेल तर घ्यायचं, नको असेल तर टाकून द्यायचं. आणि हे बघा हे शेपटीकडे धरून हे पुढचं असं खेचलात की नाही की मधला भाग अगदी आरामात निघतो. काही काही गोष्टींना अशा ट्रिक्स असतात. हे बघा असं शेपटीकडून धरून खेचायचं आणि मग मधला भाग असा नखाने काढून टाकायचा. ही खाडीची कोलमी आपल्याला चविष्ट असते खूप. तर तुम्ही कधी आणणार असाल तर खाडीची कोलमी आणत जा, म्हणजे ती खूप चविष्ट असते. म्हणून कोलमी आता मी आज तुम्हाला कोलमी आणि फ्लावर बटाटा रस्सा दाखवणार आहे. तर आधी आपण कोलमी साफ करून घेऊया.